नमस्कार शेतकरी मित्रांनो. पंजाबराव डक यांच्या मते आज तारीख आहे 12 जानेवारी 2026. त्यांनी आधीच सांगितलं होतं की 12 जानेवारीला आभाळ येईल आणि तुम्ही पाहत आहात आज राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे. कालचा अंदाज बरोबर ठरला. काल म्हणजे 11 जानेवारीला कोल्हापूर, निपाणी, कवठे परिसरात अनेक ठिकाणी पाऊस पडला. कुठे हलके थेंब तर कुठे चांगला पाऊस झाला. यावरून माझा अंदाज शेतकऱ्यांच्या लक्षात आला असेल. आज 12 जानेवारीला काय होणार? मित्रांनो, आज दुपारनंतर 3 वाजल्यानंतर खालील जिल्ह्यांमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, संगमनेर, ओझर, आळेफाटा, विघ्नर कारखाना परिसर कुठे थेंब तर कुठे हलका पाऊस दिसण्याची शक्यता आहे. सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात ठेवावा. मध्यरात्रीचा अंदाज 12 ते 2 दरम्यान संगमनेर तालुका, अहिल्यानगर जिल्हा, जुन्नर, सिन्नर, आळेफाटा, बीड, पाटोदा, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, परभणी, लातूर या भागात पसरट पावसाची शक्यता आहे. हे वातावरण किती दिवस राहणार? हे ढगाळ व ओलसर वातावरण 12, 13 आणि 14 जानेवारीपर्यंत राज्यात कायम राहणार आहे. कोणत्या पिकांसाठी फायदेशीर? हे वातावरण खालील पिकांसाठी खूपच पोषक आहे. हरभरा, फुलधारणेसाठी उत्तम. वेलवर्गीय पिके, टरबूज, खरबूज लागवड, ऊस उगवणीसाठी उत्कृष्ट वातावरण. कोणासाठी नुकसानकारक? मात्र काही शेतकऱ्यांसाठी हे वातावरण नुकसानकारक ठरू शकतं. कांदा काढणी सुरू असलेले शेतकरी, कर्नाटकातील तंबाखू उत्पादक शेतकरी, डाळिंब उत्पादक शेतकरी. कारण दिवसादेखील दव व धुके असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा धोका आहे. योग्य बुरशीनाशक फवारणी करून नियोजन करा. विदर्भाचा अंदाज. पूर्व व पश्चिम विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अमरावती, बुलढाणा हे आज संपूर्ण ढगाळ वातावरण राहील. मात्र पाऊस फारसा नाही, फक्त तुरळक थेंब. त्यामुळे तुरीच्या पिकाला नुकसान होणार नाही. 14 तारखेनंतर तूर काढणी सुरू करू शकता. पावसाचं कारण काय? मित्रांनो, तामिळनाडू, चेन्नई आणि बंगालच्या खाडीत एक चक्रीवादळ सक्रिय आहे. तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागात पाऊस पडत असून त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे. पुढचा अंदाज. 15 जानेवारीनंतर पुन्हा थंडी वाढेल. 20 जानेवारीनंतर थंडी हळूहळू कमी होईल. 2026 दुष्काळाबाबत स्पष्ट उत्तर. मला अनेक फोन आले, 2026ला दुष्काळ पडणार का? स्पष्ट सांगतो, तसं काहीही होणार नाही. 2026मध्ये सरासरी पाऊस नक्की पडणार आहे. पिकं चांगली येतील, चिंता करू नका. ऊस शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. पाण्याची कमतरता पडणार नाही. भूजल पातळी स्थिर आहे. 2027-28मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. त्यामुळे ऊस शेतकऱ्यांनी निर्धास्त रहा. शेवटचा संदेश. मित्रांनो, हा अंदाज सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी दिलेला आहे. अचानक बदल झाला तर लगेच अपडेट देईन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.